नमन माझे भारतभूमीला, महाराष्ट्राच्या रणरागिणीला, त्या स्वराज्याच्या स्वामिनीला, जिनं घडवलं माझ्या छत्रपती शिवाजी राजाला. नमन नमन अशा राजमाता जिजाऊला, नमन अशा राजमाता जिजाऊला. जिजा म्हणजे जय विजयाची गाथा, मराठ्यांच्या इतिहासाची सुवर्णकथा. जिजा म्हणजे शौर्याची लाट, शौर्याचा साज. जिजा म्हणजे गरिमांचा संहार, जिजा म्हणजे ज्वलंत थरार. आणि जिजा म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी राजाला घडविणारा मातृत्वाचा खरा साज, मातृत्वाचा खरा साज. आणि अशा या वाघिणीला त्रिवार वंदन करून मी शिवनेर गावची कन्या कुमारी शुभांगी भालचंद्र फरडे माझ्या वक्तव्यास सुरुवात करते. हजारो अडचणींच्या व संकटांच्या अग्निप्रलयातही ज्वालेवर स्वार होऊन महाराज छातीवर मूठ आपटीत सुलतानांना बजावित होते की या पृथ्वीवरचा भार नाहीसा करण्यासाठीच मी जन्माला आलो आहे. माझ्या भूमीचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे आणि ते बजावण्यासाठी मी कधीही चुकणार नाही. आणि खरंच महाराजांनी या भूमीसाठी, या देशासाठी, या संस्कृतीसाठी स्वराज्याचे सुराज्य करून लोक कल्याणकारी राज्य उभे केले. आणि अवघ्या 51व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जगाच्या इतिहासात अजरामर झाले. हे नाव जगाच्या इतिहासात अजरामर झाले. आणि याच माझ्या राजाचा इतिहास तासात 2 तासातच सांगण्यासारखी गोष्ट नाही. कारण माझ्या राजाचा इतिहास ऐकला वाचला की अंगावर शहारा येतो. असा इतिहास माझ्या राजाचा आहे. अरे ना भूतो ना भविष्यते, ना भूतो ना भविष्यते. असा इतिहास या स्वराज्याचा आहे. असा इतिहास या स्वराज्याचा आहे. मराठा वाघिणीचा छावा, महाराष्ट्राची शान, ज्यांचं नाव गरजतोय अवघा हिंदुस्थान. आणि भवानीचा आशीर्वाद, मावळ्यांची साथ आणि डोळ्यातील सूर्य पेटाग असणारे माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. कारण निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा. एवढा ओजस्वी आणि तेजस्वी इतिहास याच मातीत घडला. त्या महाराष्ट्राच्या रखरखत्या आणि रेंगाळत्या मातीत सुवर्णासारखे अमूल्य स्वराज्य निर्माण केलं ते माझ्या राजांनीच, की ज्यांचं नाव घेतल्यावर रोम जागे होतात आणि कुठून तरी एखादी किलकारी ऐकू येते, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आमच्या तोंडून जय कधी बाहेर पडतं हे आम्हालाच कळत नाही. कारण काळाच्या पुढचा विचार करणारा राजा, माझ्या माता भगिनींचे रक्षण करणारा राजा, माइंड मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, युद्ध कौशल्य, व्यवहार ज्ञान, मानसशास्त्र, करारीपणा, मुसुद्दी आणि कणखरा बाणा असा सर्व गुण संपन्न अष्टपैलू राजा घडविला तो राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंनी. कारण 15व्या-16व्या शतकाचा विचार जर केला ना तर नंदनवनाचे रणांगण बनले. मलिक काफूरने महाराष्ट्रात वनवे पेटवले. सुखी संसारातील पाखरावर पळून मरू लागली. आकांत उडाला. 1300 वर्ष राजांनी आणि प्रजांनी खरतर तपश्चर्या करून निर्माण केलेले महाराष्ट्राचे वैभव वैऱ्यांनी पायाखाली तुडवले. आर्तकिंकरांनी दिशा गोंधळल्या. माणसांचा खजिक खाना सुरू झाला. सैतानांनी हार मांडले. जेथे मंत्रपुष्पांची वृष्टी होत होती तेथे शेतकऱ्यांच्या मृतदेहाची वृष्टी होऊ लागली. जेथे वेदध्वनी आणत होते तेथे सैतानांचे हस्त घुमू लागले. 100 वर्ष खोदकाम करून निर्माण केलेली स्वर्गीय शिल्पकला धडाधड कोसळू लागली. माते समान दर्जा असणाऱ्या गोमातेंच्या मेजवान्या होऊ लागल्या. नद्यांची उंदके रक्ताळली. ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्र फुलीत कल्पतरूंच्या आवारात, पियुषाच्या अर्णवात, चेतना चिंतामणीच्या गावात काय हे भयंकर प्रकार. माझ्या महाराष्ट्राचे रूप होते कसे आणि आता झाले कसे. तारुण्य आणि सौंदर्य हेच महाराष्ट्रातील लेकी सुनांचे अपराध ठरावेत की काय, की कोणी हैवानाने घरात बसून त्यांच्यावर अन्याय करावा. तो हंबरडा ऐकायला कोणी वाली उरला नव्हता. दुःखाला क्षितिज राहिले नव्हते. हाल बे अब्रू माणुसकीच संपली. गोकुळाचे स्मशान झाले. सैतानी सल्तनत सुरू झाली. पारतंत्र्याची काळकुट्ट रात्र पसरली. माझ्या हिंदू आणि मराठ्यांच्या टाहूंनी काळोखही गुदमरला. आसवांत आणि रक्तात भिजत वर्षामागून वर्ष अशीच उलटत होती. घनाचे घाव घालून मेघ जमिनीत ठोकावे तशी सुलतानांची सत्ता खोल जात होती. तशी
जिजाऊ रूपेने ती सिंदखेडा राजा लखुजीराव जाधवांच्या घरी प्रकटली. याच माऊलीने प्रसंगी हाती तलवार धरली, प्रयत्नवादाची कास धरली, सर्वसामान्य जनतेचा स्वाभिमान जागा केला आणि जगामध्ये एकच व्यक्ती अशी निर्माण झाली ना की ज्यांच्या नावाचा जय जयकार केला, त्यांच्या नावाचा नुसता उच्चार केला की अंगार फुलतो, स्फुरण ते धैर्य जागे होते आणि बळ येतं. असं धगधगतं व्यक्तिमत्व म्हणजे महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान नववेष्टित, न्याय अलंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज योगीराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या छत्रपती राजाच्या नावानं सारा महाराष्ट्र दुमदुमला. असं काय होतं या महाराष्ट्रात ज्यानं असा शौर्यशाली राजा इथं घडला? कारण स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळकांचा हा महाराष्ट्र, जगाच्या सर्व धर्म परिषदेत माझा प्रिय बंधू आणि भगिनींनो असे उद्गार करणारे स्वामी विवेकानंदांचा हा महाराष्ट्र, मेरी झाशी नाही दूंगी असे ठणकावले इंग्रजांना त्या राणी लक्ष्मीबाईचा हा महाराष्ट्र, 1930 साली एकाच वेळी पासावर जाणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या 3 सुपुत्रांचा हा महाराष्ट्र आणि माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका असे सांगणारा माझा राजा छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र, माझा राजा छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र. पण काय होता माझा महाराष्ट्र आणि आता काय झालाय माझा महाराष्ट्र, आता काय झालाय माझा महाराष्ट्र. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिणारी माझी ज्ञानोबा माऊली याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली ना, आणि त्याच महाराष्ट्राच्या मातीतील 16 वर्षाचा मुलगा गुटखा तंबाखू खाताना दिसतोय. हा आमचा आजचा मावळा, गावागावात ग्रुप काढून एकमेकांची डोकी फोडणारा हा आमचा आजचा मावळा. आमचा आजचा मावळा म्हणतो आमचं रक्त गरम आहे, लवकर पेटून उठतं. अरे मग हेच रक्त देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी काही करण्यासाठी का नाही पेटून उठत? अरे कुठं गेलं ते शिवप्रेरणेने प्रेरित झालेलं सरसरतं रक्त? कुठे गेली ती माँसाहेब जिजाऊंची शिकवण? कुठे गेला तो शिवबाईंचा आदर्श? अहो आम्हाला राजे फक्त फॅशन पुरता नको हो, तर त्यांचे गुण आचरणात आणण्याची आणि आत्मसात करण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे, आज खऱ्या अर्थाने गरज आहे. अहो आठवा तो पावन खिंडीतील चित्तात थरारक दिवस. 6000 विरुद्ध 300 जण लढले कसे असतील? काय मावळे असतील ती, काय माणसं असतील ती. खरोखर शब्दांनाही कोरं पडावं असे काही माणसं असतात. पन्हाळा गडावरून पळत त्या पावनखिंडीत यायचे, ते या आडवाटेनं. अंतर सहज 40-50 किलोमीटर असेलच की. रात्रभर धावायचे आणि पुन्हा हत्यारं घेऊन शत्रूशी 2 हात करायचे. 300 विरुद्ध 6000 कसा मेळ बसायचा? लढाईचे परिणाम काय होणार हे त्या 300 जणांना माहीतच असणार की. आपण कापले जाणार, मरणार, पण तरीही लढणार. कसली मावले होती ती. 6 तास अवघी 6 तास शत्रूशी अखंड झुंज द्यायची आणि त्याआधी रात्रभर धावायचे. अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येतं नुसता विचार करताना. जोवर तोफांचे आवाज कानावर पडत नाहीत तोवर बाजीप्रभूंनी आपला जीव सोडला नव्हता. प्रत्यक्ष यमदेव त्या पावनखिंडीत तोफांचे आवाज होईपर्यंत थांबला होता आणि त्या यमालाही वाट बघायला लावणारी माणसं याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली, याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली. आणि आपल्याला हे स्वराज्य काही सहज नाही मिळाले. त्यामागे हजारो मावळ्यांचे, हजारो प्राणांचे बलिदान आहे, हजारो प्राणांचे बलिदान आहे. अहो असाच धर्मरक्षणार्थ जीव वाहिला होता तो म्हणजे माझ्या शंभूराजांनी. सजा ऐसे जर मातृभूमी रंगली रक्तानं, सजा ऐसे जर मातृभूमी रंगली रक्तानं, फक्त मराठी अस्मितेसाठी जीव वाहिला माझ्या संभानं. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा कवी कलशांना आणि माझ्या छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाने कैद करून ठेवले होते. कारण महाराजांकडून इस्लाम धर्म कबूल करून घ्यायचा होता. पण काही केलं महाराज आपला इमान सोडायला तयार नव्हते. आणि तयार होते तरी कसे? अखेर जिजाऊ व शिवबांचे संस्कार होते त्यांच्यावर. राजांकडे बघतच औरंगजेब म्हणाला, ए अपनाएगा इस्लाम, बनेगा बंदा, पड़ेगा कभी नमाज. भूल है हम सबकी, देखो तो कैसे घूर कर देखता है नफरत से.
औरंगजेब ओरडतो, बंद करतो तुम्हारी ये जबान, जबानाची मौत देगी तुम्हें कि सुनकर मराठों की कहक कांपने लगेगी। यह वार करती है पर तलवार की तरह, काट दो इस गंदी जबान को आखिर निकालने से पहिले। तेव्हा संभाजीराजे म्हणतात, तयार आहोत आम्ही मळ बांधून या क्षणाला, कारण इथला अमरा आणि उमरा पुन्हा घडवेल लहान थोर शिवा आणि संभाग, पुन्हा घडवेल लहान थोर शिवा आणि संभाग. पण राजा आता तुम्ही आम्हाला घालून दिलेल्या वाटेवरती आम्ही वाटचाल करू. राजा, इतिहास कधी घडत नाही, तो घडवावा लागतो. तुमची प्रेरणा घेऊन आम्ही सगळे मावळे तो इतिहास घडू. तुमची प्रेरणा घेऊन लेखणीच्या तलवारीच्या जोरावरती आम्ही माध्यमगड, दूरदर्शनगड, शिक्षणगड, न्यायगड असे सगळे गड आम्ही जिंकू. आणि तेव्हाच अभिमानाने तुमचे मावळे म्हणून घेऊ. कारण